जी नेहमी जय मिळवते ती जिजाऊ, म्हणून लखोजी जाधवांनी आपल्या लेकीचं नाव जिजाऊ असं ठेवलं. वीरकन्या, वीरमाता आणि वीरपत्नी असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जिजाऊ मास आहेत. एक लोकविलक्षण आई, स्वराज्याच्या निर्मात्या जिजाऊंना मानाचा मुजरा करते आणि आपल्या सगळ्यांना सस्नेह जय जिजाऊ. संविधान. संविधान हा आपल्या अस्मितेचा प्रश्न. संविधान हा आपल्या जिव्हाळ्याचा आणि त्याहीपेक्षा राजकीय पक्षांना आपलं भरीत भाजून घेण्याचा अतिशय महत्त्वाचा विषय. राजकारणाचं वारं मागच्या 15 दिवसांपूर्वी घोंघावत होतं आणि लोकसभेपासून विधानसभेच्या सर्व राजकीय नेत्यांनी संविधान समोर ठेवून, संविधान हातात घेऊन भाषण केलेली आपण दररोज पाहत होतो. आणि त्या संविधानामध्ये स्त्री म्हणून नेमकं आपल्यासाठी काय लिहिलेलं आहे हे जाणून घेण्याची इच्छा मात्र दुर्दैवानं बऱ्याच स्त्रियांना होत नाही. आणि म्हणूनच कदाचित जिजाऊ ब्रिगेडनं या अधिवेशनासाठी संविधानातील स्त्री सक्षमीकरण हा अतिशय महत्त्वाचा विषय ठेवलेला आहे असं मला स्वतःला वाटतं. संविधान म्हणजे शासन प्रणाली आणि नागरिक यांच्यामध्ये ज्या गोष्टी घडतात किंवा नागरिक म्हणून जगत असताना संविधानानं दिलेल्या शासन प्रणालींच्या म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाच्या माध्यमातून जे नियम निर्माण केलेले असतात तो दस्तऐवज म्हणजे संविधान असतो. भारतानं 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं. नुकताच 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस सर्व महाराष्ट्रांनी, सर्व देशांनी साजरा केलेला दिसून आला. आणि 26 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 2024 म्हणजेच 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षात संविधान आज पोहोचलेलं आहे. आणि अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानातील स्त्री सक्षमीकरण किती गरजेचं आहे या गोष्टीची जाणीव जिजाऊ ब्रिगेडला झालेली आहे असं मला मनापासून वाटतं. आपण जेव्हा वर्तमान काळाचा विचार करतो तेव्हा 2 पावलं भूतकाळात जाणं गरजेचं असतं. कारण भूतकाळात गेल्याशिवाय भविष्य काळाचा वेध आपल्याला घेता येत नसतो. त्यामुळे अगदी थोडक्यात संविधान निर्मिती कशा पद्धतीनं झाली या संबंधाने मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. मी मगाशी म्हटलं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतानं स्वतःचं संविधान स्वीकारलं. पण 1922 सालामध्येच महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी संविधान, राज्यघटना अस्तित्वात असली पाहिजे असा संविधान सभेचा उल्लेख न करता मागणी केलेली दिसून येते. 1934 साली समाजवादी पक्षाचे थोर नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभा भारतामध्ये अस्तित्वात असावी जेणेकरून आपल्याच लोकांनी भारतासाठी राज्यघटना निर्माण केली पाहिजे अशी मागणी केलेली होती. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1934 सालीच प्रौढ मतदान पद्धतीनं आपल्या देशामध्ये संविधान सभा निर्माण झाली पाहिजे आणि राज्यघटनेची निर्मिती करणं किती गरजेचं आहे याविषयी माहिती दिलेली होती. आणि ब्रिटिश सरकारनं 1940 साली लॉर्ड लिनलिथगो यांच्या मार्फत संविधान सभेच्या निर्मितीसाठी भारतातील एकमेव पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला संविधान सभेच्या निर्मितीसाठी पाचारण केलेलं दिसून येतं ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून. त्यानंतर 1946 साली कॅबिनेट मिशनचा प्लॅन आला आणि कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संविधान सभा निर्माण केली पाहिजे जी आपल्या देशाला राज्यघटना देऊ शकेल हे लक्षात आलं. आणि 3 डिसेंबर 1946 रोजी भारतामध्ये संविधान सभेची निर्मिती झालेली आहे. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भारतात झाली आणि 9 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली दिसून येते. आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी 11 डिसेंबरला एक अतिशय व्यापक स्वरूपाची मूलभूत अधिकारांच्या संदर्भातली एक महत्त्वाची योजना ज्याचा समावेश संविधानामध्ये होऊ शकतो याबद्दल एक प्रस्ताव दिलेला होता. जो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी
22 जानेवारी 1947 हे साल उजाडावं लागलं आणि संविधान सभेनं पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेला हा प्रस्ताव सर्वानुमते संमत केला आणि खऱ्या अर्थानं 26 जुलै रोजी भारताच्या या संविधान सभेनं आपल्या भारतासाठी आपली राज्यघटना निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली। आता आपण बघितलं 1922 ते 1949 इतका मोठा काळ संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये गेलेला आहे आणि संविधान सभेची शेवटची बैठक जी झाली ती बैठक झाली 24 जानेवारी 1950 रोजी। कारण 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या देशानं आपलं हे संविधान स्वीकृत, अधिनियमित आणि स्वतःप्रत बहाल केलेलं होतं आणि त्या संविधान सभेमध्ये शेवटच्या या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप सुंदर भाषण झालेलं होतं। तुम्हाला जर संविधान सभेच्या संदर्भातल्या चर्चा ऐकायच्या असतील किंवा वाचायच्या असतील तर कॉन्स्टिट्यूशनल डिबेटचे 12 खंड उपलब्ध आहेत। आपण आता डिजिटल युगात आणि जगात जगत आहोत तर ते 12 खंड डिजिटल स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत अशी आपल्याला विनंती आहे। तर अशा पद्धतीनं हे संविधान निर्माण झालं। विषय आहे स्त्री सक्षमीकरणाचा। मग संविधान सभेमध्ये मगाच्यापासून तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं नाव ऐकलं, राजेंद्र प्रसादांचं नाव ऐकलं, पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव ऐकलं, मग महिला कुठं होत्या हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे। तर संविधानाच्या निर्मितीमध्ये 15 महिलांचा सहभाग खूप महत्वाचा होता। ज्या 15 महिला संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत पुढे आल्या त्यांची नावं मी तुम्हाला सांगते, मला म्हणजे तुम्हाला त्या महिलांचं महत्व अधोरेखित होईल। ज्यांना भारताच्या नाइटिंगेल व्हॉइस ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं त्या सरोजिनी नायडू ज्या भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या राज्यपाल झाल्या, त्यांचा समावेश संविधानाच्या निर्मितीत केला गेलेला होता। अम्मू स्वामीनाथन नावाच्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, ज्यानंतर सत्यजित दुबे जे आपल्या फिल्म फेडरेशनचे अध्यक्ष होते त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। त्या अम्मू स्वामीनाथन या दुसऱ्या प्रतिनिधी या संविधान निर्मितीमध्ये सहभागी झालेल्या होत्या। त्याचबरोबरीनं हंसाबेन मेहता नावाच्या गुजरातच्या राजकारणी या संविधान निर्मितीमध्ये सहभागी होत्या, ज्यांनी लहान मुलांसाठी खूप सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत गुजरातीमध्ये। चौथी व्यक्ती होती दुर्गाबाई देशमुख, जे नाव आपल्याला खूप परिचित आहे आणि दुर्गाबाई या वकील होत्या, राजकारणी होत्या। सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये, मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्या अग्रेसर होत्या। त्या दुर्गाबाई देशमुख या निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या होत्या। त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एकमेव महिला संविधान सभेच्या निर्मितीमध्ये होती, ज्यांचं नाव होतं बेगम एजाज रसूल। तर अल्पसंख्याक महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आरक्षणाचा मुद्दा चर्चेला जाण्यासाठी या बेगम रसूल यांची महत्वाची भूमिका राहिलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दक्षायनी वेलियुधन नावाच्या एक महिला तिथे होत्या, ज्या महिलांनी या सर्व संविधानाच्या चर्चेमध्ये अनुसूचित जाती जमातीचं नेतृत्व केलं आणि त्यांना संविधानामध्ये योग्य ते अधिकार मिळाले पाहिजेत या संदर्भामध्ये चर्चा केलेली दिसून येते। त्याचबरोबर त्रावणकोरमधल्या म्हणजे केरळ विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अॅनी मस्करिन नावाच्या एक महिला प्रतिनिधी होत्या, ज्या नंतर खासदार झाल्या आणि त्यांनी भारतामध्ये केरळसाठी खूप मोठं काम केलेलं दिसून येतं, त्यांचा समावेश होता। त्यानंतर राजकन्या म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं खरं तर त्या राजकन्या अमृत कौर या संविधान सभेच्या निर्मितीमध्ये होत्या, ज्यांनी एम्स या संस्थेची निर्मिती केलेली आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री म्हणून ज्यांनी कार्यभार स्वीकारला त्या अमृत कौर या सगळ्या समितीमध्ये असलेल्या दिसून येतात। त्यानंतर सुचेता कृपलानी ज्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या, त्या सुचेता कृपलानींनी
त्यांचं योगदान निर्मितीमध्ये दिलेलं होतं आणि त्याचबरोबर या सगळ्या समितीमध्ये, आता मी फक्त नावं घेते, त्यांची बॅकग्राऊंड सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे असं चेहऱ्यावरून मला दिसत आहे. तर या सगळ्यांच्या मध्ये मालती देवी चौधरी होत्या, ज्या ओडिसाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं, कमलाबाई चौधरी होत्या, त्याचबरोबरीनं लीला रॉय नावाच्या नामांकित राजकारणी होत्या, रेणुका रे नावाच्या राजकारणी होत्या आणि त्यांच्याच बरोबरीनं संविधान निर्मितीचं काम करण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावं, यासाठी या 15 महिलांनी मोठ्या प्रमाणात एकजूट करून आम्हीही भारताचे नागरिक आहोत, आम्हालाही समानतेचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे याची जाणीव मनामध्ये ठेवली आणि संविधान सभेमध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर ही झाली महिलांची संविधान निर्मितीमध्ये असणारी भूमिका. आता आपण वळणार आहोत संविधानामध्ये नेमकं स्त्री म्हणून मला काय सक्षमीकरण देण्यात आलेलं आहे, मला काय बळ मिळालेलं आहे. संविधानाची उद्देशिका जी आहे, ज्याला प्रास्ताविका असं म्हटलं जातं, प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, तर त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी करण्यात आलेली आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही या शब्दामध्ये स्त्री पुरुष दोन्ही समाविष्ट आहे. त्यामुळे प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे नागरिक आमच्यासाठी ही राज्यघटना बहाल करत आहोत आणि त्या माध्यमातून सार्वभौमत्व, प्रजासत्ताक, लोकशाही, समाजवाद या सर्व मूल्यांना एकत्र घेऊन आम्ही आमच्यासाठी आमचं हे संविधान पुढील वाटचालीसाठी आम्हा परत बहाल करत आहोत. त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये स्त्री सक्षमीकरणाबाबतीत महत्वाची पावलं उचलली गेली. पुढची तरतूद आहे संविधानातली, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची, की जी सामाजिक समतेच्या रूपात आपल्या पुढे येते आणि ती आहे आर्टिकल 14च्या रूपात. तर आर्टिकल 14 सांगतं, स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्व समान आहेत, कायद्याची समानता आणि कायद्याचं समान संरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे, या दोन भूमिकेतून हे समानतेचं जे तत्व आहे ते आपल्या समोर आलेलं दिसतं. आणि समानतेचा जेव्हा आपण विचार करतो तर ती समानता स्त्री पुरुष, उच्च नीच, श्रीमंत गरीब यांच्या पुरती मर्यादित नाही, तर या पृथ्वी तलावर असणाऱ्या ज्यांना स्वतःचं मन आहे, ज्यांना स्वतःला योग्य अयोग्य या गोष्टी कळतात, अशा सगळ्यांसाठी समानतेचा अधिकार कायद्याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. शबरीमला केस आपण सगळ्यांनी ऐकली असेल. शबरीमला केसच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं समानतेच्या अधिकाराबद्दल एक अतिशय महत्वाचा निर्णय दिला. 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांनी शबरीमला मंदिरात म्हणजे अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात जायचं नाही असं बंधन घालण्यात आलेलं होतं आणि त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. तुम्ही जर राज्यघटनेकडून आम्हाला समानता देत आहात तर तुम्ही शबरीमला मंदिरात जाण्यापासून आम्हाला रोखू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अशा पद्धतीनं जर तुमच्यावर कोणी बंधन घालत असेल, तुम्हाला थांबवत असेल, तर हे घटनाबाह्य आहे आणि घटनेचं आर्टिकल 14 उल्लंघन करणार आहे आणि शबरीमला मंदिराचे दरवाजे सर्व बायकांसाठी 10 ते 50 वयोगटातल्या खुले करण्यात आले. 377वा कलम, आता तुम्ही सगळेच नवीन आहात त्यामुळे 377वा कलम जे IPC मध्ये होतं ते सर्वोच्च न्यायालयानं काढून टाकलं. झी सिनेमावरती ताली नावाची एक वेब सिरीज आहे. सुष्मिता सेननी त्याच्यात काम केलेलं आहे आणि ताली वेब सिरीज मध्ये गौरी सावंत नावाच्या एका ट्रान्सजेंडर पारलिंगी व्यक्तीची व्यक्तिरेखा सुष्मिता सेननी निभावलेली आहे. वेळ मिळाला तर जरूर बघा. तर त्या तालीमध्ये जो ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी समानतेचा जो लढा दिलेला आहे त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे की जसं स्त्री आणि पुरुष हे दोन महत्वाची लिंग आहेत, तसंच थर्ड जेंडर क्रिएट करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि त्या माध्यमातून आता अर्ज भरत असताना स्त्री पुरुष आदर आहे की नाही आता विचारलं जातं.
कारण तो समानतेचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या या नवजोत सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आता प्रत्येक वेळी स्त्री म्हणून आपल्याला मर्यादांच्या बंधनात घातलं जातं. पटतंय का? आता 2 दिवस आलेला आहे पण घरची काळजी आहे. मुलं जेवली आहेत का? घरात काय चालू आहे? स्वयंपाक कोण करतंय का? हॉटेलमध्ये जाणार आहे? डबा आणला जाणार आहे? मर्यादा म्हणजे आपण इथं मनाने आहोत, शरीराने आहोत, पण आपलं मन घरात कुठंतरी अडकलेलं आहे. तर नेहमीच स्त्रीला मर्यादांच्या चौकटात बांधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि जेव्हा मर्यादा दाखवल्या जातात तर स्त्री पुरुष समानता जेव्हा आपण म्हणतो तर त्या मर्यादा पुरुषांनाही लागू करण्यात याव्यात हा समानतेचा अधिकार खरं तर अपेक्षित आहे. तर शायरा बानो केसमध्ये मुस्लिम समाजातील महिलेला लग्न झाल्यानंतर अगदी छोट्या छोट्या कारणावरून तलाक 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 म्हणून घरी जायला सांगण्यात येत होतं. त्या संदर्भानं शायरा बानोने केस दाखल केली आणि त्या केसचा जेव्हा निकाल लागला तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की स्त्रीवर हा अन्याय होतो आहे. तलाक 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 असं ट्रिपल तलाक तुम्ही देऊन स्त्रीला जर घरी पाठवत असाल तर तोच अधिकार स्त्रीला पुरुषांच्या बाबतीत सुद्धा देण्यात यावा, म्हणजे समानता खऱ्या अर्थाने टिकवली जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं मर्यादांच्या कुंपणामध्ये आपल्याला घालण्याचा प्रयत्न केला जात असताना संविधान आपल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आपल्या पाठीशी नेहमी उभं असलेलं आपल्याला दिसतं. आणि मला नेहमी असं वाटतं स्त्री की मर्यादा ही उसका सम्मान है असं जर लोक म्हणत असतील, स्त्री की मर्यादा करना ही उसका सम्मान है, तो स्त्री का सम्मान करना ही पुरुष की मर्यादा होनी चाहिए. त्यामुळे बदलापूर, बेलापूर आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडणारे महिलांवरील, लहान मुलींवरील अत्याचार पाहिल्यानंतर मर्यादांची खरी गरज कुणाला आहे हा प्रश्न मला बाई म्हणून पडतो, जो तुम्हालाही पडणं मला अपेक्षित आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना संविधान हे आपल्या हक्कांना जिवंत ठेवण्याचं काम करत आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. पुढची तरतूद जी आहे संविधानातली ती आहे आर्टिकल 15.1 आणि 15.2च्या माध्यमातून संविधानामध्ये सरकारला भेदभावास मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा आणि जन्मस्थान यावरून कुठल्याही स्त्री पुरुषाला भेदभाव करता येणार नाही. तर या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा खरंच जात, धर्म, पंथ, भाषा, जन्मस्थान आणि लिंग या संदर्भामध्ये समानता किंवा डिस्क्रिमिनेशन थांबलंय का, पिळवणूक थांबलंय का, याचं उत्तर आजही नाही असंच दुर्दैवाने आपल्याला समोर पाहावयास मिळतं. 15.3 असं सांगतं की केंद्र आणि राज्य सरकारला महिला आणि मुलांसाठी विशेष तरतुदी करण्यासंदर्भात मुभा देण्यात आलेली आहे. आता मघाच्यापासून मी तुम्हाला आर्टिकल 14 सांगतेय की जिथं समानता अपेक्षित आहे आणि मग पुन्हा महिला आणि मुलांना कशासाठी ही स्पेशल प्रोव्हिजन दिलेली असं मागं बसलेल्या किमान बंधूंना प्रश्न पडायला हरकत नाही असं मला वाटतं. तर महिला आणि लहान मुलं हे उपेक्षित गट आहे या गोष्टीची जाणीव ठेवून घटनाकारांनी त्या काळामध्ये 15.3च्या माध्यमातून महिला आणि लहान मुलांसाठी वेगळ्या विशेष तरतुदी करण्याकडे जास्त भर दिलेला आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, सतीबंदी कायदा, हुंडाबंदी कायदा, त्याचबरोबर सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस, प्रोहिबिशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट या संदर्भातले जे कायदे आहेत ते सगळे महिलांना सुरक्षित करण्यासाठी सरकारने निर्माण केलेले आहेत. आता तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणखी एक महत्वाची गोष्ट की जी या 15.3 मध्ये समाविष्ट आहे ती म्हणजे आपल्यासाठी ठेवलेल्या राखीव जागा ज्या आपल्याला बसमध्ये बघायला मिळतात. महिला असं लिहिलेलं असतं. सुदैवाने महाराष्ट्रातल्या भगिनींवर इतके चांगले संस्कार असतात की त्या उठ बाबा ही माझी जागा आहे असं म्हणत नाहीत. पण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मात्र भैया उठो, आप हमारे सीट पे बैठे असं म्हणून उठवणाऱ्या बायका आपण पाहतो आणि मग खरी समानता तिथं जोपासली गेली असं मला वाटायला लागतं. तर जेव्हा सरकार वेगवेगळ्या योजना राबवतं, अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची योजना 15.3 जी महाराष्ट्र सरकारनं राबवली, लाडकी बहीण योजना,
ज्या लाडक्या बहिणीनं सगळे महाराष्ट्राचं राजकीय जे संकेत आहेत ते उलटवून लावले आणि बहिणी भावांच्या पाठीमागं उभ्या राहिल्या, त्या लाडक्या बहीण योजना ही 15/3च्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची सगळ्यात मोठी आणि त्यांना पूरक ठरलेली योजना आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. तर पुढच्या तरतुदींकडे गेल्यानंतर आर्टिकल 16चा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही आणि ती म्हणजे संधींमधली समानता. स्त्री पुरुष म्हणून एखाद्या नोकरीमध्ये अर्ज करत असताना स्त्री आहे म्हणून मला डावललं जाऊ नये, स्त्री आहे म्हणून तुम्ही इथं अर्ज करू नका असं सांगितलं जाऊ नये आणि स्त्री आहे म्हणून मला प्राचार्य करू नये, या संदर्भामध्ये संधीची जी समानता आहे ती जोपासण्याचा प्रयत्न 16 या आर्टिकलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तुम्हाला सुधा मूर्ती माहीत आहे. सुधा मूर्तींची मुलाखत किंवा पुस्तकं तुम्ही वाचली असतील तर सुधा मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. सुधा मूर्ती म्हणतात, एक जाहिरात पाहिली, जाहिरातीसाठी मी पात्र होते, मी अर्ज करायचं ठरवलं, टाटा कंपनीची जाहिरात होती आणि खाली मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, महिलांनी या पदासाठी अर्ज करू नये. सुधा मूर्तींनी टाटांना पत्र लिहिलं की स्वतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत, जिथं स्त्री पुरुष समानता राज्यघटनेनंच बहाल केलेली आहे, तर टाटा कंपनीनं माझ्यावर हा अन्याय करू नये, मी अर्ज करणार आहे, तुम्ही माझी मुलाखत घ्या, मी जर पात्र ठरले तर मला नोकरी द्या, पण मला संधी तुम्ही डावलायची नाही. टाटांचं मन मोठं होतं. टाटांनी पत्र वाचलं आणि टाटांनी सुधा मूर्ती यांना मुलाखतीसाठी पाचारण केलं. सुधा मूर्ती हुशारच आहेत. सुधा मूर्तींनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि टाटांना ते शब्द मागे घ्यावे लागले आणि सुधा मूर्तींची नेमणूक करावी लागली. तर संधीची ही जी समानता आहे ती राज्यघटनेनं आपल्याला दिलेली आहे म्हणून सुधा मूर्ती टाटांपर्यंत भांडत गेल्या आणि त्यांनी संविधानानं सक्षमीकरणाचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. एअर इंडिया वर्सेस नर्गिस मिर्झा नावाची एक खूप मोठी आणि गाजलेली केस आहे. तर विमान प्रवासामध्ये ज्या एअर होस्टेस असतात त्यांची नेमणूक करत असताना एअर इंडिया कंपनीनं त्यांच्यासाठी काही अटी लादल्या ज्या जाचक होत्या. कंपनीनं सांगितलं की तुम्ही 35व्या वर्षी रिटायर व्हाल, तुम्ही लग्न केलं तर तुम्ही ऑटोमॅटिक रिटायर व्हाल, लग्न केलेल्या बाईला घेतलेलं असेल तर तिला सांगितलं तू जेव्हा पहिली प्रेग्नन्सी तुझी डिटेक्ट होईल तेव्हा तू ऑटोमॅटिक रिटायर होशील. पहिले 2 नियम पुरुषांच्या बाबतीत मात्र कंपनीने ठेवलेले नव्हते. नर्गिस मिर्झानी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. स्त्री पुरुष समानता आहे, जर संविधानानं आम्हाला दिलं असेल तर तुम्ही स्त्रियांना अशा पद्धतीनं नोकरीमध्ये मिळणाऱ्या संधीपासून परावृत्त करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही स्त्रियांना नोकरीमध्ये कोणत्याही अटीशिवाय पुरुषांच्या बरोबरीनं घेतलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयानं त्या नर्गिस मिर्झाच्या बाजूने निर्णय दिला आणि संधीमधली समानता जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी मगाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणाचा उल्लेख केलेला होता की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणालेले होते की काही वर्षांनी या देशामध्ये राजकीय समानता अस्तित्वात येईलही, पण जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक समानता अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत राजकीय समानतेला काहीही अर्थ असणार नाही. दूरदृष्टी असणारा नेता 1950 साली 24 नोव्हेंबरला केलेलं भाषण आजही तंतोतंत लागू पडतं. त्याही पुढे जाऊन मला स्वतःला म्हणावंसं वाटतं, सामाजिक आणि आर्थिक नव्हे राजकीय समानता सुद्धा आम्हाला मिळालेली नाही. इंदिरा गांधींच्या नंतर या पूर्ण देशाला दुसरी महिला पंतप्रधान लाभलेली नाही. कुठल्याही राजकीय पक्षानं महिलेला पंतप्रधानपदी विराजमान केलेलं नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सोडून 16 राज्यांनी आपल्या राज्यासाठी मुख्यमंत्री म्हणून महिलांची निवड केली, पण प्रगत असणारा महाराष्ट्र मात्र महिलांना मुख्यमंत्री करण्याच्या या रेसमध्ये मागं आहे. ज्या बहिणींनी, लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र सरकारला मदत केलेली आहे, किमान लाडक्या भावानं आता एखाद्या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री करायला काहीच हरकत नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्रणिता पवार यांना विनंती करते, आज एक प्रस्ताव करून टाकू आपण आणि मुख्यमंत्र्यांना कळवू, म्हणजे होणार
मुख्यमंत्री करा बाबा तुम्ही. तर अशा पद्धतीनं सतत राजकीय ज्या गोष्टी घडत असतात, म्हणजे बाईला संधी तुम्ही कुठं देता? स्वयंपाकाला. बाईला संधी कुठं देता? भांडी घासायला. बाईला संधी देता तुम्ही कपडे धुवायला, मुलं जन्माला घालायला. मग बाईला संधी तुम्ही राजकीय दिलीत, पण तुम्ही तो कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवला. की स्वतःचं राजकीय नेतृत्व बायकांनी सिद्ध केलं, कामातून सिद्ध केलं, पण तुम्ही आज तागायत महाराष्ट्राला मुख्यमंत्री देऊ शकलेला नाही. ही राजकीय पिछेहाट महाराष्ट्राची आहे, हे आज आपण या महिला संमेलनाच्या निमित्ताने मान्य केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी संविधानाच्या माध्यमातून घडत असताना संविधान मात्र नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसतं. आणि मला नेहमी असं वाटतं की महिला म्हणून घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका आपण बजावत असताना तेरी मर्जी से ढल जाऊं हर बार ये मुमकिन तो नहीं, तेरी मर्जी से ढल जाऊं हर बार ये मुमकिन तो नहीं, मेरा भी अपना कुछ वजूद है, मैं तेरा आईना तो नहीं, असं म्हणण्याची धमक बायकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. तरच समाज बदलण्याची भूमिका आपण चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. आर्टिकल 19चा उल्लेख आता आपण करूया. 19 मध्ये स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत भारतीय राज्यघटनेने, ज्याच्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. या संमेलनाच्या माध्यमातून मी भाषण करते, माझी अभिव्यक्ती तुमच्या समोर सादर करते. ते स्वातंत्र्य मला दुसऱ्या कोणी नाही राज्यघटनेने बहाल केलेलं आहे. एकत्र येण्याचं, कुठलंही शस्त्र न वापरता शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे. म्हणून आज आपण हरिपूरमध्ये सांगलीजवळ एकत्र जमलेलो आहोत. शांततेच्या मार्गाने काही प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करता येतो का हे पाहत आहोत. आणि त्या पाठीमागं संविधान उभं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. मुक्त संचाराचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आपण अगदी मुक्तपणे फिरू शकतो, आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि मला जिथं वास्तव्य करायचं आहे तिथं मी माझं घर बांधून राहू शकते. हे स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे. मला कोणता व्यवसाय करायचा आहे, मी कुठं नोकरी करणार आहे आणि कशा पद्धतीने राहणार आहे, हे स्वातंत्र्य आर्टिकल 19च्या माध्यमातून संविधानाने आपल्याला दिलेलं दिसून येतं. भारतीय राज्यघटनेतलं अतिशय महत्वाचं आर्टिकल, ज्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात, ते म्हणजे आर्टिकल 21. नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजेच मला जगण्याचा अधिकार आहे आणि मला वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत माझ्यापासून माझा जगण्याचा अधिकार आणि माझा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कुणीही हिरावून घेणार नाही. मला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. मला मूल जन्माला घालायचं की नाही घालायचं हे ठरवण्याचा अधिकार राज्यघटनेनं आर्टिकल 21च्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबरीनं राज्यघटना सांगते तुम्हाला आम्ही जगण्याचा अधिकार दिलाय, बट राईट टू लाईफ डज नॉट इन्क्लूड राईट टू डाय. तुम्हाला मरण्याचा अधिकार मात्र आम्ही देत नाही. म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करणारा तुरुंगात जातो. अटेम्प्ट टू कमिट सुसाईड इज पनिशेबल ऑफेन्स. म्हणजे सुटला गेला वर तर तो जातो, पण सुदैवाने वाचला तर मग तुरुंगात जातो. तर अशा पद्धतीनं राज्यघटना सांगते की तुम्हाला जगण्याचा अधिकार आम्ही दिलाय, पण ते जगणं सन्मानपूर्वक हवं, ते जगणं अर्थपूर्ण हवं. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं खूप मोठ्या निर्णयांच्या माध्यमातून आपल्याला परिवर्तनाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. याचबरोबरीनं आर्टिकल 21 सांगतं की मला माझा खाजगीपणाचा अधिकार सुद्धा मिळालेला आहे. मगाशी मॅडमनी सांगितलं माझी PhD राईट टू प्रायव्हसीवरती आहे. आपला जो अधिकार आहे की मी कुणाशी बोलत आहे, मला कुणाचा फोन येतो, मी कुणाला मेल केलेला आहे, माझा फोन कुणी टॅप करतो आहे का, खाजगी ज्या गोष्टी आहेत माझ्या, किंवा माझ्या घरामध्ये कॅमेरे लावलेले आहेत का, किंवा मी कुठं जाते काय करते या बाबतीमध्ये सतत कोणीतरी मागं आहे का. बिग बॉस बघताय का, सतत नजर आहे बिग बॉसच्या घरामध्ये. तशी नजर आपल्यावर जर ठेवली तर
आपल्या या राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर बाधा येऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. आधार कार्ड जी आपली आहेत त्या आधार कार्डमध्ये आपण आपल्या हाताचे ठसे दिलेले आहेत, आपलं आयरिस स्कॅनिंग झालेलं आहे डोळ्यांचं, ते सर्व डेटा विकला गेलेला होता आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं ते थांबवलं हस्तक्षेप करून. म्हणजे उद्या भारताच्या कुठल्याही कोणाकोपऱ्यात जर खून झाला आणि अर्चना थोरात मॅडमच्या हाताचे ठसे सापडले तर पोलीस उद्या माझ्या दारात येऊ शकतात, इतकं भयानक ते सगळं आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्ड केसच्या माध्यमातून काही रिस्ट्रिक्शन्स घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून शाळांमध्ये आधार कार्ड मागितलं जात होतं, बँकेत मागितलं जात होतं, 6 महिन्याच्या वर तुम्ही ते कार्ड तुमच्याकडे ठेवायचं नाही असे रिस्ट्रिक्शन सर्वोच्च न्यायालयानं कायद्याच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले दिसून येतात. आता अतिशय महत्वाचा प्रश्न की आपण सगळेजण आपल्या समाजामध्ये आपल्याला एक प्रतिष्ठा आहे, पण देहविक्री करणाऱ्या महिलेची प्रतिष्ठा कशी जपायची? सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की देहविक्री करणाऱ्या महिलेला सुद्धा सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. ती तो व्यवसाय करते, त्या पद्धतीनं जगते, म्हणून कुणीही कशाही पद्धतीनं तिची पिळवणूक करायची नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तिमत्वाचा विचार आपल्या भूमिका मांडत असताना केलेला आहे. आणि त्याहीपेक्षा 1950 सालामध्ये निर्माण झालेलं हे संविधान आज 2024 मध्ये सुद्धा आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत असेल आणि स्त्री म्हणून मला सक्षम करण्यासाठी, सजग करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असेल तर ते संविधान हे आपल्या जगण्याचा अविभाज्य अंग झालं पाहिजे असं महिला म्हणून मला प्रामाणिकपणानं वाटतं. आता आपण मूलभूत अधिकारांच्या संदर्भात बोललो. मी वळते मार्गदर्शक तत्वांकडे. 3 मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून हा महिलांविषयीचा सक्षमीकरणाचा अधिकार तरतूद देण्यात आलेली आहे. 39 हे जे तत्व आर्टिकल राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे त्या माध्यमातून उपजीविकेच्या साधनांचा समान अधिकार बाईला मिळाला पाहिजे. कुठं काम करायचं फक्त पुरुषांनाच घेणार, स्त्रीला घेणार नाही, ही जी उपजीविकेची साधनांची कमतरता होती तर तिथं स्त्री पुरुष समानता जोपासणं गरजेचं आहे. 39 ड सांगितलं इक्वल पे फॉर इक्वल वर्क. मी जर सारखंच काम करत असेल, पुरुष आणि स्त्री दोघं मिळून एकच काम करत असतील तर मला पुरुषा एवढाच वेतन, पुरुषा एवढेच पगार देणं अपेक्षित आहे. पण आपल्याला शेतीमध्ये काम करणाऱ्या बायकांकडे तेवढा पैसा मिळतो का या गोष्टीची विचार करण्याची गरज आहे. कारण आजही पुरुषाला स्त्रीपेक्षा जास्त वेतन दिलं जातं आणि स्त्रीला कमी वेतन दिलं जातं. त्यामुळे इक्वल पे फॉर इक्वल वर्क हे आजही आपण संविधानातलं तत्व राबवलेलं नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. आर्टिकल 42 असं सांगतं की ज्या ठिकाणी स्त्री काम करणार आहे त्या ठिकाणी मानवीय सोयी निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्रीला स्वतंत्र वॉशरूम्स निर्माण केली पाहिजे, स्वच्छतागृह असली पाहिजेत, पाळणाघरं तुम्ही दिली पाहिजेत. अपंग स्त्रिया काम करत असतील तर त्यांच्यासाठी कमोडची व्यवस्था पाहिजे, रॅम्प निर्माण केला पाहिजे. या मानवीय सुविधा तुम्ही जिथं नोकरी करत आहात, जिथं तुम्ही काम करत आहात तिथं देणं हे संविधानाने बंधनकारक केलेलं आहे. आता आपण वळणार आहोत मूलभूत कर्तव्यांकडे. मूलभूत हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की मला अधिकार मिळाले पाहिजेत तर माझं कर्तव्यही हे आहे की मी दुसऱ्यांच्या अधिकारांवर बंधन लादता कामा नये. त्यामुळे अधिकार घेत असताना आपल्या कर्तव्यांची जाणीव सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आर्टिकल 51 नुसार महिलांसाठी एक अतिशय महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे की या समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं महिलांना सन्मानानं वागवलं पाहिजे. महिलांचा अपमान होणार नाही, अपमान होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे, मग स्त्री असो किंवा पुरुष. म्हणजे आपली लेक सासरी गेल्यानंतर तिच्या सासूने तिला छळलं नाही पाहिजे आणि दुसऱ्याची लेक आपल्या घरात सून म्हणून आल्यानंतर आपण तिला छळलंच पाहिजे असं म्हणणाऱ्या जर बायका असतील तर मात्र हे अवमान आणि अपमानास्पद जी वागणूक आहे ती कधीच थांबणार नाही.
काळ बदलत आहे. दुसऱ्याच्या लेकींना स्वतःच्या लेकी म्हणून वागवणाऱ्या अनेक महिला आपल्याला दिसत आहेत आणि आपलीच लेक आहे अशा पद्धतीनं तिला जपून संविधानानं जो अधिकार दिला आहे समानतेचा तोही निर्माण केला जात आहे. पण हे हातावर मोजावं, हाताच्या बोटांवर मोजावं एवढ्याच ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे संविधानाचा सुजाण नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी खरं तर या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याची सामाजिक मूल्य कुठपर्यंत पोचलेली आहेत आणि ती जर तळागाळापर्यंत पोचली नसतील तर आपण स्वतः जागरूकता निर्माण करण्यासाठी स्त्री म्हणून तिथं पोचणं गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. आपण या संविधानातील वेगवेगळ्या घटकांबद्दल बोललो, तरतुदींबद्दल बोललो. मी नेहमी असं म्हणते की संविधान नेहमीच मार्गदर्शन करतं आपल्याला, पण बऱ्याच वेळेला स्त्री म्हणून आपण स्वतःवरच अन्याय करत जातो. मी फेसबुकवर लिहित असते, मी यूट्यूबवर माझे व्हिडिओज अपलोड करत असते आणि फेसबुकवर नवरात्र आपण दरवर्षी साजरा करतो. 9 दिवस देवीचा उपवास करत असताना, 9 दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसत असताना आपण या 9 दिवसांमध्ये नेमकं काय करणं गरजेचं आहे, काय घडवणं गरजेचं आहे याचं प्रबोधन मात्र दुर्दैवानं होताना दिसत नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे राज्यघटनेच्या सर्व तरतुदी जशा आपल्याला सक्षम करण्यासाठी उपयुक्त आहेत, तसंच आपण स्वतःला सजग ठेवण्यासाठी, आपण स्वतःला या संपूर्ण महाराष्ट्राला घडवण्यासाठी कशा पद्धतीनं पायी होणं अपेक्षित आहे या संदर्भानं एक 2-3 मिनिटं बोलते आणि मग समारोपाकडे येते. तर मला नेहमी असं वाटतं की महिला म्हणून आपण प्राधान्यक्रम कधीच ठरवत नाही, अग्रक्रम स्वतःला देत नाही. आपण नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचं आपलं धोरण असतं आणि ते प्राधान्यक्रम न ठरवल्यामुळे आपण स्वतःवरच अन्याय करतो. म्हणून सध्या या जिजाऊ ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या 4-5 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात, एक मुलगी, आई, बायको या सगळ्या भूमिकेतून, तर त्यामध्ये आपले प्राधान्यक्रम आता ठरवण्याची योग्य वेळ आलेली आहे असं मला स्वतःला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की इतक्या वर्षानंतरही, म्हणजे काही जणांच्या लग्नाला 50 वर्ष झाली असतील, 40 असतील, 25 असतील, 20 असतील, आजही आपण निर्णय क्षमतेमध्ये मागे आहोत. स्त्री म्हणून आपल्या आई वडिलांनी लावलेलं झाड माहेरातून उपटून सासरमध्ये लग्न या संकल्पनेवर आधारित आपण दुसऱ्याच्या घरामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. लग्न संस्था आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करते, तर त्या घरासाठी आपण आपलं अवघं आयुष्य दिलेलं असतं, मुलांचं संगोपन, संसार, सगळ्या गोष्टी. तर त्या घराने किमान आपल्याला निर्णयाचा अधिकार दिला पाहिजे अशी क्षमता आपण निर्माण केली पाहिजे. त्यामुळे निर्णय क्षमतेचं जे बळ आहे ते आपण किमान आता तरी आजच्या दिवसापासून, पण जाऊन लगेच भांडण करायचं नाही बरं का, सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा, एकत्र बसून चर्चा करून निर्णय घ्यायचा आणि ते निर्णय स्वातंत्र्य आपण निर्माण करायचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की बऱ्याच वेळेला दुर्लक्ष आपण करायला विसरतो. हे काय म्हणतील, त्यांचं काय चालू आहे, त्यांनी काय केलेलं आहे, त्या माझ्याबद्दल काय म्हणतील किंवा जग माझ्याबद्दल काय म्हणेल, या गोष्टींमध्ये इतके आपण अडकून जातो की आपल्याला स्वतःचं जगणं चांगल्या पद्धतीने जगायचं हेच लक्षात येत नाही. त्यामुळे दुर्लक्ष करण्याची क्षमता वाढवली पाहिजे, पण ते दुर्लक्ष सगळ्याच गोष्टींकडे करून आपण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असंही म्हणता उपयोगी नाही. आपण स्वतःच्या छंद जोपासण्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सन्मान, ज्याला हिंदीमध्ये कदर असं म्हणतात. कदर उसकी करो जो तुम्हारी कदर करता है, कदर उसकी करो जो तुम्हारी कदर करता है, ज्यादा गुलामी में इज्जत की नीलामी हो जाती है. तुम्ही जेव्हा, प्रेम सगळ्यांना असतं, प्रेम आपल्या घरातल्या सगळ्याच व्यक्ती एकमेकांवर करत असतात, पण प्रेमाची किंमत इतकीही मोठी असू नये की आपलं सगळं आयुष्य संपून जावं.
त्यामुळे समाज जीवनात वावरताना आणि घरात जगताना सुद्धा सन्मानाची वागणूक आपल्याला मिळाली पाहिजे आणि समाज जीवनात मध्ये जगताना सुद्धा आपण दुसऱ्याला सन्मानानं वागवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं। आणि म्हणूनच आई म्हणून मी जेव्हा या गोष्टींचा विचार करते तेव्हा मला असं समोर येतं की मी जर माझ्या मुलाला माझ्या घरातील स्त्रियांचा आदर करायला शिकवलं तर तो समाजातील स्त्रियांचा आदर करायला शिकणार आहे आणि आई म्हणून ती माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। आणि कदाचित या माध्यमातूनच आपण स्त्रियांवर होणारे अन्याय जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू शकतो। शेवटची गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सामर्थ्य। माझ्या अंगी असणारं सामर्थ्य मला ओळखता आलं पाहिजे। माझ्याकडे काय चांगला गुण आहे, मी कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीनं करू शकते, माझ्या जागेला काय चांगलं करता येऊ शकतं, माझ्या सासूबाईंना काय छान जमतं, सामर्थ्याची ओळख झाली तर त्रास कमी होतो। सगळंच मी करणार आहे, सगळंच मला करायचं आहे, सगळ्यांनीच माझं कौतुक केलं पाहिजे, प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतो, तो गुण त्याला ओळखता आला पाहिजे आणि स्त्री म्हणून समोरच्याकडे असलेल्या गुणांची कदर करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। या गोष्टीची जाणीव आपण या निमित्तानं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। पोटात भुकेने कावळे ओळू लागलेले आहेत अशी खरं तर काही चेहरे खूप प्रसन्न मनाने ऐकत आहेत आणि मलाहीच वाटतं की छान यांना आवडतं या सगळ्या गोष्टी। पण वेळेचं भान लक्षात घेताना संविधानातील सक्षमीकरणाचे वेगवेगळे मुद्दे मांडत असताना स्त्री सक्षमीकरण हे मनातून व्हायला हवं असं मला वाटतं। मनातून निर्माण झालेलं सक्षमीकरण मग समाजापर्यंत पोहोचेल, मग राष्ट्राच्या उभारणीसाठी खूप मोठ्या फरकानं आपल्याला ते सक्षमीकरण राष्ट्राच्या उभारणीसाठी वापरता येऊ शकेल। आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या महिला एकत्र आलेल्या आहात, तुम्ही स्वतः मनाने जेव्हा सक्षम व्हाल, राज्यघटनेच्या सक्षमीकरणाचा मुद्दा समोर घेऊन भांडायला जाल आणि त्या भांडणातून समाज परिवर्तनाचं चाक गतीनं फिरवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हाच अगदीच आपसूकपणे राष्ट्राचं हित आणि राष्ट्राची जी प्रगती आहे ती महिला चांगल्या पद्धतीनं करू शकतील असा आशावाद मला वाटतो। आपला निरोप घेताना शेवटी एक कविता आपल्यासाठी सादर करते। मावळतीला जाताना तिला तिच्या आजीनं विचारलं, मावळतीला जाताना तिला तिच्या आजीनं विचारलं, स्त्री म्हणजे काय असते ग? सुरकुतल्या चेहऱ्यानं मोतीबिंदू झालेल्या डोळ्यानं आजी झटकन म्हणाली, सुरकुतल्या चेहऱ्यानं मोतीबिंदू झालेल्या डोळ्यानं आजी झटकन म्हणाली, स्त्री म्हणजे मनुष्य असते, तिला तिचे आयुष्य असते, तुडवली तर नागिन असते, तुडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघीण असते, कडाडणारी वीज असते, तान्ह्याची नीज असते, स्त्री म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ती एक मनुष्य असते। आणि बरं का पोरी, आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात भविष्य काळाचे बीज असते, तिच्याच गर्भात भविष्य काळाचे बीज असते। आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने संविधानाच्या गर्भात दडलेली स्त्री सक्षमीकरणाची बीज तुमच्या मनामध्ये रोपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला। त्याचं झाड आता किती मोठं होतंय हा जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडलेल्या परिवर्तनाच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत अशी सदिच्छा व्यक्त करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, लवकरात लवकर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत असा आशावाद व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेते। जय जिजाऊ, जय शिवराय।